माणेदारपणा दाखवून दिला. मी सगळ्यांना गोष्ट माहिती, मी सांगत नाही. इंदिरा गांधीचं नाव असलेल्या शाळेत मी जाणार नाही, माहिती आहे आपल्याला, मी नाव घेत नाही. जे सगळ्यात तरुण असे दुसरे महापौर ठरले देशातले, तरुण असे दुसरे मुख्यमंत्री ठरले, मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री ठरले, भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले, असे विक्रम ज्यांच्या नावावर आहेत, हसतमुख आपले खास नागपूरचे देवेंद्रजी. खरं तेच त्यांचं असं म्हणणं होतं की मला राजकारणात यायचंच नव्हतं, वकिली करायची होती. पण विधानसभेतला जेव्हा त्यांचा युक्तिवाद आपण ऐकतो तेव्हा पुरेपूर खात्री पटते की स्वतःचा मुद्दा पटवून देणं आणि विरोधकांचा खोडून काढणं हे वकिली कौशल्य देवेंद्रजींमध्ये अगदी आहे. देवेंद्रजींना गाणं ऐकण्याचाही खूप शौक आहे, म्हणजे खूप हजारो गाणी पाठ आहेत. कसं काय जमतं हा एक आणखी कॉमन गुण आहे. मग नितीनजींना पण गाणी खूप आवडतात. तर आजच्या कार्यक्रमात अजून हाही एक आहे की देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव फडणवीस ज्यांना नितीनचे आपले गुरु मानतात. आज खरंच मणिकांचन योग काय काय चांदे सर जास्त सांगू शकतील किती योग आहेत, इतके छान आलेले आहेत जुळून. तर मी अशा तडफदार अशा माजी मुख्यमंत्री असलेले आणि अजून एक राहिलं सगळं दुसरं म्हणजे दुसऱ्या मुख्यमंत्रींचा कार्यकाळ लवकरच येणार आहे असं आमची सगळ्यांची इच्छा आहे. अशा भावी मुख्यमंत्र्यांना मी आमंत्रित करते उद्घाटनपर भाषण करायला. आजच्या सत्कार समारोहामध्ये मंचावर उपस्थित माननीय राज्यपाल आदरणीय बाबूजी बनवारीलालजी पुरोहित, आजचे सत्कार मूर्ती आदरणीय श्री नितीनजी गडकरी, सौ कांचनबेनी गडकरी, डॉक्टर पंकज चांदेजी, शुभांगीते भडभडे, डॉक्टर देवपुजारी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नितीनजींचा आज जीवन गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सत्कार होतोय. खरं तर नितीनजींचे अनेक सत्कार आणि अनेक गौरव झाले, अनेक पुरस्कार देखील नितीनजींना मिळाले. पण तरी देखील नागपुरात मिळणारा पुरस्कार हा नेहमीच त्यांच्याकरता आनंदाचा विषय राहिलाय. कारण ते पक्के नागपूरकर आहेत आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी त्यांच्यातला नागपूरकर हा नेहमीच आपल्याला जिवंत पाहायला मिळतो. आणि म्हणून घरी होत असलेला हा सत्कार मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा आहे. खरं म्हणजे नितीनजींना जीवन गौरव पुरस्कार द्यायच्या ऐवजी जीवन योद्धा पुरस्कार दिला पाहिजे. याचं कारण जीवन गौरव पुरस्कार म्हणजे मी अनेक वेळा विचार करतो की सचिन तेंडुलकर यांना 39व्या वर्षी भारतरत्न मिळाला. तर भारतरत्न हे साधारणपणे अगदी शेवटच्या काळात वगैरे मिळत असतं. तसं नितीनजी जीवन गौरव पुरस्कार हा अजून 10-20 वर्षांनी बरा आहे. अजून नितीनजींना खूप काम करायचं आणि खूप पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करायचे आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की ज्या अनेक मान्यवरांना पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार दिला त्याच मांदियाळीतले भारतामध्ये आपल्या कामाने ज्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केली. आणि नितीनजी हे राजकारणी कमी आहेत आणि इनोव्हेटर जास्ती आहेत. सातत्याने कुठलं तरी नवीन इनोव्हेशन हे नितीनजी करत असतात, मांडत असतात, त्याचा पाठपुरावा करत असतात. आणि केवळ मांडून नाही तर ते प्रत्यक्ष आलं पाहिजे याकरता अनेकांना प्रेरित करत असतात. आणि जर कोणी हिंमत केली नाही तर ते स्वतः हिंमत करून तशा प्रकारचं इनोव्हेशन स्वतः त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करतात आणि जगाला देखील ते दाखवत असतात. खरं म्हणजे नितीनजींबद्दल बोलायचं झालं तर अतिशय बेधडक अशा प्रकारची त्यांची वृत्ती आहे. कधीही कुठल्याही गोष्टीची चिंता न करता कन्व्हिक्शनने काम करायचं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये
निर्णय क्षमता ही प्रचंड महत्वाची असते आणि मंत्री म्हणून काम करत असताना अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या जाळामध्ये मंत्री असे अडकतात की त्यातून ते बाहेरच पडू शकत नाही आणि तेच यशस्वी होतात की जे खऱ्या अर्थानं आपण मंत्री आहोत, आपण या अधिकाऱ्यांपेक्षा वर आहोत, आपण त्यांचे बॉस आहोत. नीती रीती तयार करण्याची जबाबदारी आपली आहे. अशा प्रकारची मानसिकता ठेवून काम करू शकतात. मला असं वाटतं की आज देशामध्ये अशा लोकांमध्ये पहिला क्रमांक कोणाचा असेल तर तो माननीय नितीनजींचा आहे की ज्यांना प्रशासनावरची प्रचंड पकड आहे आणि जे प्रशासन आहे ते प्रशासन खरं म्हणजे नितीनजींकडनं शिकतं. अनेक IAS अधिकारी असतात की ज्यांना नितीनजींचं ज्ञान पाहून ते अचंबित होतात की या व्यक्तीला एवढी माहिती कशी आहे. प्रत्येक क्षेत्रातली माहिती ही नितीनजींजवळ अद्ययावत असते आणि विशेषतः सर्व प्रकारची सायंटिफिक माहिती, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह माहिती इतकी प्रचंड नितीनजींजवळ आहे की त्यामुळे ते केवळ विकास करतात असं नाहीये, तर विकास हा महत्वाचा असतो पण त्याहीपेक्षा महत्वाचं असतं ट्रान्सफॉर्मेशन. आणि नितीनजी हे ट्रान्सफॉर्मेशन करतात. आज आपण बघू शकतो की बांधकामाच्या जगतामध्ये भारताच्या प्रगतीमध्ये आज नितीनजींचा जो वाटा आहे, केवळ त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवे केलं किंवा आज हजारो एक्सप्रेसवे ते करतायत याकरता नाही, तर याच्यासोबत बांधकाम क्षेत्राचे सर्व नियम असतील, बांधकाम क्षेत्रामधले सर्व प्रयोग असतील, बांधकाम क्षेत्रातलं अद्ययावत जगातलं ज्ञान असेल, हे सगळं भारतामध्ये आणून आणि भारताच्या कायद्यामध्ये, नियमांमध्ये, रूल्समध्ये ते बसवून आज भारतात ते कायम करणं एक अत्यंत महत्वाचं काम हे नितीनजींनी केलं. खरं तर आज महाराष्ट्र असो की देश असो, जे जे खातं त्यांनी हातामध्ये घेतलं त्या त्या खात्यामध्ये प्रचंड मोठं काम त्यांनी केलं. रस्त्याचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ज्यावेळेस मागच्या काळात त्यांच्याकडे पाणी पुरवठ्याचं खातं होतं, गंगा शुद्धीकरणाचं खातं होतं. आज गंगा शुद्धीकरणाचं काम वेगानं होताना आपण पाहतोय, पण ते सगळ्यात महत्वाचं काम, त्याची सुरुवात करणं, त्याचे सगळे नियम तयार करणं, त्याच्या टेक्नॉलॉजी तयार करणं आणि ती कामं सुरू करणं. कामं तर 7-8-10 वर्ष चालतात, पण त्याच्या संदर्भात पहिल्यांदा काम सुरू करण्याकरता सगळी नियमावली तयार करून ते काम सुरू करणं हे अत्यंत कठीण काम होतं. आपल्याला माहिती आहे राजीव गांधींच्या काळात देखील गंगा शुद्धीकरणाबद्दल बोललं गेलं, पण ते होऊ शकलं नाही. मोदीजींनी ज्यावेळेस गंगा शुद्धीकरणाचा कार्यक्रम हातात घेतला आणि नितीनजींच्या हाती ज्यावेळेस त्या संदर्भात आधी त्या ठिकाणी दुसऱ्या मंत्री होत्या, त्यांनाही नितीनजी गाडी करत होते, पण मग शेवटी नितीनजींच्याच हाती ते दिलं आणि मग नितीनजींनी अत्यंत वेगाने ते काम सुरू केलं. आज आपण पाहू शकतो की वॉटर ट्रान्सपोर्ट देखील देशामध्ये पहिल्यांदा हा नितीनजींनी त्यावेळी सुरू केला, जो आज सुरू आहे आणि आता अनेक वॉटरवेज हे देखील त्या ठिकाणी तयार होत आहेत. मला असं वाटतं की आता SMEच्या क्षेत्रामध्ये, ते तर त्यांचं आवडतं क्षेत्र आहे, स्मॉल अँड मिडल स्केल इंडस्ट्रीज, त्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन इनोव्हेशन्स हे ते सातत्याने करतात. वेगवेगळ्या क्षेत्रातलं त्यांचं काम जे आहे, मला असं वाटतं की त्याचं एक सेपरेट डॉक्युमेंटेशन हे देखील करण्याची आवश्यकता आहे. काही पुस्तकं निश्चित ही त्यांनी लिहिली आहेत किंवा त्यांच्यावर लिहिली गेली आहे, पण त्यांचं काम जे आहे इतकं पथदर्शी आहे की हे सगळं एकत्रितपणे विविध क्षेत्रातलं काम हे मला असं वाटतं डॉक्युमेंट होणं याकरता आवश्यक आहे की राजकीय क्षेत्रात किंवा ऍडमिनिस्ट्रेशनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कसं काम केलं पाहिजे याची प्रेरणा ही नितीनजींच्या कामातनं त्या ठिकाणी निश्चितपणे मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर कितीही विपरीत परिस्थिती असली तरी नितीनजी विचलित होत नाही. आम्ही राजकारणामध्ये खूप चढउतार बघितले, या सगळ्या चढउतारात पूर्ण क्षमतेने, म्हणजे अगदी निवडणूक हारलो तरी किंवा वाईट परिस्थिती असली तरी उद्या आपण जिंकणारच आहोत, त्यामुळे आता कामाला लागा, अशा प्रकारचा उत्साह त्या क्षणी आपल्यामध्ये तयार करू शकतील ही क्षमता नितीनजींची आहे. मी नेहमी असं म्हणतो की
नितीनजींकडे नेव्हर डाय ॲटिट्यूड आहे. कधीच म्हणजे त्यांच्यातली जी क्षमता आहे, त्यांच्यातली जी जिद्द आहे ती कधी म्हणूच शकत नाही. आणि प्रत्येक वेळी नवीन जिद्दीनं ते कामाला लागतात. आणि म्हणूनच म्हणजे असं नाही आहे की नितीनजी कधी अयशस्वी झाले नसतील, एखादा त्यांचा प्रोजेक्ट अयशस्वी झाला असेल, पण जिद्दीनं पुन्हा तो लाईनीवर आणून त्याहीपेक्षा चांगलं करायचं, ही जी जिद्द त्यांच्यामध्ये आहे. म्हणूनच आज सगळ्या क्षेत्रामध्ये जे प्रचंड यश नितीनजींना प्राप्त झालंय त्याच्याकरता त्यांची मेहनत आणि त्यांचा हा जो नेव्हर डाय ॲटिट्यूड आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. मला असं वाटतं की तो शिकणं हे अत्यंत सर्वांकरता गरजेचं आहे. आम्ही सगळे लोक जे राजकीय क्षेत्रात काम करतो आम्हाला अतिशय आनंद वाटतो की नितीनजींसोबत आम्हाला जवळून काम करता आलं आणि त्यामुळे त्यांची कामाची पद्धत पाहून अनेक गोष्टी आम्हाला शिकता आल्या. योग्य निर्णय कसा घेतला पाहिजे या संदर्भात ते ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं आकलन करतात त्यावेळेस आपल्याला आश्चर्य वाटतं की किती विविध पैलूंचा विचार हा एका वेळी नितीनजी करू शकतात. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच त्यांचा घेतलेला निर्णय हा पथदर्शी ठरतो. कारण त्या निर्णयातनं जेवढ्या गोष्टी होणार आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं अँटिसिपेशन हा निर्णय घेताना त्यांनी केलेलं असतं. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच खरं म्हणजे आज देशातलं एक असं व्यक्तिमत्व नितीनजींचं आहे की देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तरी लोक अत्यंत आदराने नितीनजींचं नाव घेतात आणि विकासाशी नितीनजींचं नाव ज्या प्रकारे जोडलं गेलं आहे. एक गोष्ट अजून नितीनजींची आहे जी आता सगळ्या देशाला माहिती आहे की नितीनजी बेधडक बोलतात, जे मनात आहे ते बोलतात, कधीही परिणामांची पर्वा करत नाही. म्हणजे त्यांच्यात आणि माझ्यात हा प्रमुख फरक आहे की मी विचारपूर्वक बोलतो, नितीनजी विचारपूर्वक बोलतात पण मनात आहे ते बोलतात. ते कधीही मनातलं त्यांच्या म्हणजे त्याचा काय राजकीय परिणाम होईल, त्याचा काय लोकांवर त्याचा कधी ते चिंता करत नाही. पण मला असं वाटतं की त्याच्यामुळेच ते लोकांमध्ये लोकप्रिय देखील आहेत. म्हणजे अनेकदा नितीनजी ज्यावेळेस एखाद्याला थेट बोलतात त्यावेळेस मला असं वाटतं की असं बोलण्यात याला काय वाटेल, पण त्याला माहिती असतं की काय नाही नितीनजी असंच बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला बोलण्यात आनंद होतो की चला नॉर्मल चाललंय सगळं, नितीनजी असं बोलण्यात म्हणजे आता काही चिंतेचं कारण नाहीये. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे जी काही आपली नागपूरची विदर्भाची संस्कृती आहे तर नितीनजी आणि आम्ही सगळे खाण्याकरता प्रसिद्ध आहोतच आणि आमच्यावर ते दिसतं. पण आमचे कॅप्टन नितीनजी आहे हे मात्र निश्चित आहे. खाण्याच्या जेवढ्या जागा आणि वस्तू या नितीनजींना माहिती आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही कॉम्पिटिशन केली तरी कमी पडतो. त्यामुळे समजा त्यांच्यासोबत असलं तर ते जे जे मागवतील ते खाणं हे आनंददायी असतं. कारण इतक्या वैविध्यपूर्ण गोष्टी या त्यांच्यासोबत आपल्याला खायला मिळतात. आणि मला असं वाटतं की मुंबईमधल्या खाण्याच्या जागा जेवढ्या नितीनजींना माहिती असते तेवढ्या मुंबईकरांना माहिती नसते. अगदी खोपच्यातल्या ज्या कोणालाही माहिती नाही अशा ठिकाणी कुठल्याही रात्री तुम्हाला एक व्यक्ती दिसू शकतो ते म्हणजे नितीनजी असते. आणि मला असं वाटतं की हे जे काही साधेपणा मगाशी ज्याचा उल्लेख झाला की मी देशातला प्रमुख मंत्री आहे, देशातल्या पहिल्या 4-5 लोकांमध्ये माझं नाव येतं तर मी कसं या ठिकाणी जावं असा कधीच विचार त्यांच्या मनामध्ये नसतो. मला असं वाटतं की त्यामुळेच नितीनजी हे लोकांमध्ये अत्यंत प्रिय आहे. आणि एक अजून म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील, वेळेची मर्यादा आहे, पण एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की संबंध ठेवणं. मला असं वाटतं की नितीनजी इतक्या लोकांशी संबंध ठेवतात आणि चौफे अगदी छोट्यातल्या छोट्या माणसापासून तर देशातल्या मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत नितीनजींचे वैयक्तिक संबंध आहेत. अगदी एखादा बँडवाला त्यांच्याकडे पारिवारिक विषयातलं येऊन अगदी त्यांच्याशी बोलून दादागिरी करून त्या ठिकाणी 2 गोष्टी त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो. आणि त्याचवेळी तेवढ्याच अगदी विनयात ते जगातला जो सगळ्यात मोठा उद्योजक असेल त्याच्याशी ते गप्पा मारू शकतात. आणि या सगळ्यांशी एकदा त्यांना जो व्यक्ती भेटतो त्याच्याशी त्यांचे संबंध हे कायमचे होतात, ते कौटुंबिक होतात. आणि मला असं वाटतं की यामुळेच आज एवढा मोठा जो विस्तार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि विशेषतः त्या प्रत्येकाचं नाव त्यांच्या लक्षात असतं. आज नागपूरमध्ये मला असं वाटतं की जितक्या लोकांना नितीनजी नावाने ओळखतात मला असं वाटतं अतिशय कमी लोक आहेत की इतक्या लोकांना ते नावाने ओळखू शकतील. त्यामुळे हा जो काही एक जिव्हाळा आहे मला असं वाटतं त्याच्यामुळेच नितीनजी केवळ नेते नाही आहेत तर एक वेगळेपण त्यांच्यामध्ये आहे.
आणि नेतृत्वाच्या गुणासोबत त्यांनी निश्चितपणे लोकांना आपलेसं करणं हा एक अत्यंत महत्वाचा काम या ठिकाणी केलाय. आज हा जीवन गौरव पुरस्कार मिळतोय. मला असं वाटतं की या पुरस्कारातनं एक नवीन प्रेरणा घेऊन नितीनजी आता करतायत त्याही पेक्षा चांगलं काम करतील, उत्तम काम करतील. आज देशामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी आणलंय, आपल्या देशाला शेवटी मोदीजींचं स्वप्न आहे 2030 सालापर्यंत एक विकसित देश करायचा आहे आणि भारताला विकसित देश करण्याच्या मोदीजींच्या स्वप्नाला पूर्ण करण्याची शक्ती ज्या लोकांमध्ये आहे त्यातले नितीनजी असल्यामुळे नितीनजींना अधिक शक्ती मिळावी, ईश्वराचा आशीर्वाद मिळावा, देवीचा आशीर्वाद त्यांना आहेच, त्यांच्या आईचाही आशीर्वाद त्यांना आहे आणि त्यामुळे त्या आशीर्वादाच्या आधारावर त्यांनी असंच पुढे जात राहावं आणि असे अनेक जीवन गौरव पुरस्कार हे त्यांना प्राप्त व्हावे अशी शुभेच्छा देतो. आणि शुभांगीकडे या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद देवेंद्रजी. आजचे दुसरे अतिथी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय शुभांगीताई, डॉक्टर सतीश देवपुजारी, उपस्थित सर्व पारिवारिक ज्यांच्याशी संबंध आहे असे सर्व नागपूरकर, ज्येष्ठ बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी पद्मगंधा प्रतिष्ठानाचा विशेष रूपाने आभारी आहे की त्यांनी मला हा पुरस्कार दिला. शुभांगीताई ज्यावेळी माझ्याकडे या पुरस्काराकरता आल्या होत्या त्यावेळी मी एका सेकंदातच पुरस्कार आणि सत्काराच्या कार्यक्रमाला नाही म्हणून स्पष्ट सांगतो. त्यांनी बराच आग्रह केल्यावर मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही असं करा, कोविडचा काळ आहे, आमच्या घरी खाली हॉल आहे, तुम्ही या, आपण इथेच तुमच्या हातून मी पुरस्कार घेईन. पण नंतर त्यांनी बनवारीलालजींशी बोलणं केल्यावर बनवारीलालजींनी सांगितलं की हॉलमध्ये घ्या. त्यामुळे बनवारीलालजींच्या सांगण्यावर मी काही बोलू शकलो नाही. त्यामुळे कार्यक्रमाच्या रूपाने सत्कार होतो आहे आणि तोही बनवारीलालजींच्या, देवेंद्रजींच्या आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थित होतो आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. मला खूप संधी मिळाली काम करण्याची आणि ते वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याची संधी मिळाली. साधारणतः मी जेवढी संकल्प केली होती ती कामं देखील जवळपास आता मार्गी लागली आहे. मी नुकताच हिमालयामध्ये कारगिलच्या खाली एक टनेल बांधण्याचं काम आम्ही हातात घेतलं आहे, कारगिलच्या झोजिला. आणि ही टनेल 4 वेळा टेंडर होऊन काही याचं काम होत नव्हतं आणि शेवटी त्याची किंमत 11,000 कोटी रुपये झाली. आणि ते आल्यावर माझ्या मनाला काही ते पटलं नाही. जेव्हा फाईल माझ्याकडे आली तेव्हा मी ती रिजेक्ट केली. आणि रिजेक्ट केल्यावर सगळे अधिकारी म्हणाले की साहेब हे कॅबिनेटकडे पाठवण्याला मंजुरी मिळवली पाहिजे. पण मला वाटलं मला योग्य वाटत नाही. आणि मी धर्माधिकारी नावाचे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनचे एक अधिकारी माझ्या परिचयाचे, कारण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या त्यांनी पुण्याच्या सगळ्या टनेल बांधल्या, त्यांना माझा ॲडवायझर घेतला आणि वर्षभर याच्यावर आम्ही काम केलं. आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये दिल्लीच्या असोसिएम नावाची एक संस्था आहे दिल्लीत, त्यांच्या सहकार्याने वर्कशॉप घेतला आणि जगातले कन्सल्टंट आणि भारतातले कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर असे 250-300 लोक दिवसभर त्यांनी काम केलं. त्याचं सगळं नोटिंग मी पाहिलं, स्वतः उपस्थित राहिलो आणि त्याचे टेक्निकल आणि फायनान्शियल क्वालिफिकेशन्स मी स्वतः तयार केले. जेव्हा मी तयार केले त्यावेळी स्वाभाविकपणे अधिकारी, त्यांना असं वाटतं की हे काम आपलंच आहे आणि मंत्र्यांना काही समजत नाही, त्यामुळे त्यांच्या अस्वस्थता होती. पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी त्यांना सांगितलं की मंत्री मी आहे, तुम्ही नाही आहे, मी म्हणेन तसंच तुम्हाला केलं पाहिजे. आणि ते टेंडर निघालं, 4 लोक सहभागी झाले आणि ते टेंडर हैदराबादमधल्या मेधा इंजिनियरिंग कंपनीला मिळालं. और 11,000 करोड़ का काम 5,200 करोड़ में हुआ और 5,000 करोड़ बच गए. मला ब्रह्मपुत्रेवर मी 6 पूल बांधतो आहे, गंगेवर 6 पूल बांधतो आहे. सगळ्यात मोठा म्हणजे 1,00,000 करोडचा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे 1300 किलोमीटरचा आणि हा अर्धा पूर्ण झालेला आहे.
आणि पुढल्या वर्ष सव्वा वर्षात तो पूर्ण होईल आणि तो मुंबई पुणे हायवेपेक्षा दुप्पट मोठा आहे, दुप्पटही नाही त्याच्याहून जास्त मोठा होईल आणि सिमेंट कॉन्क्रीटचा आहे आणि 13 तासात मुंबईपासून दिल्लीला जाता येईल. परंतु ज्यावेळी गंगेचं काम मिळालं त्याच्यात मला खूप आनंद होता आणि यावेळी मी जे कुंभमध्ये गेलो तो किशोरजींनी सगळ्या साधू संतांना एकत्रित केलं, शंकराचार्यांना एकत्रित केलं आणि मला सांगितलं की तुला इथे यायचं आहे. आणि मी जेव्हा त्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा सगळ्यांनी माझं सत्कार केला, स्वागत केलं, कारण यावेळी पहिल्यांदाच गंगा शुद्ध होती, अविरल होती आणि निर्मल होती. त्या सगळ्यांच्या डोळ्यावर एवढा आनंद होता की त्यांनी सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले, याची मला खूप धन्यता वाटली. मी जेव्हा जलमार्ग बांधायला सुरुवात केली तेव्हा अर्थमंत्री अरुण जेटलींकडे मी एकदा गेलो, त्यांना म्हटलं की याकरता 500 कोटी रुपये द्या. ते म्हणाले, नितिन जी मैं विश्वास रखता हूँ कि आप न होने वाला काम करते हैं, पर ये गंगा का काम और जलमार्ग का काम हो ही नहीं सकता, तो मुझे नहीं लगता कि इसके लिए कोई पैसा देना चाहिए, आप दूसरे कोई काम के लिए मांगिए. तो मी त्यांना म्हटलं मेरे ऊपर विश्वास तो रखिए है. बोले आपके ऊपर विश्वास है पर यह काम नहीं होगा. त्यांनी चांगल्या भावनेने मला नकार दिला. मोदी जी मला म्हणाले कि देखो आप कह रहे हो गंगा में हवाई जहाज उतरेगा, बोट चलेगी, जहाज चलेगा और ये नहीं होगा तो बहुत तकलीफ होगी. तो मैं त्यांना एवढंच म्हटलं की मोदी जी एक बात याद रखिए कि मैं जो कहूँगा वो 101% होगा और जो नहीं होगा उसकी जिम्मेदारी मैं लूँगा, आप चिंता मत करिए. पण मला कधीच हे वेळ आली नाही. आज गंगेमध्ये मल्टीमोडल हब तयार झाले, गाजीपूर, हल्दिया, वाराणसी, साहिबगंज. प्रधानमंत्र्यांनी त्याचं ओपनिंग केलं आणि तर सगळी गंगा जलमार्ग सुरू झाला. मी ब्रह्मपुत्रेत ड्रेजिंग केलं, ब्रह्मपुत्रेचाही झाला. तर बांग्लादेशच्या प्रधानमंत्री मला म्हणाल्या कि आप एक काम करो बांग्लादेश के लिए कि बांग्लादेश में आकर जो हमारा मुंगली पोर्ट है ब्रह्मपुत्रा से वहाँ भी ड्रेजिंग कर दो. तो मैं त्यांना सांगितलं मैं तो नहीं कर, ऐसा मुझे करना मेरे अधिकार में नहीं, आप सुषमा जी को और प्रधानमंत्री को कहिए, अगर सुषमा जी कहेगी विदेश मंत्री के नाते तो मैं कर दूंगा. त्या सुषमाजींना भेटले आणि सुषमाजींनी मला सांगितलं की तुम्ही नितीन हो सकता है तो कर दो. म्हटलं कर देतो. मी बांगलादेशमध्ये घुसून 250 कोटी रुपयाचं काम करून ब्रह्मपुत्रा पूर्ण त्यांचं ड्रेजिंग करून दिलं. ज्यावेळी श्रीलंकेचे प्रधानमंत्री इथे आले तर त्यांनी प्रोटोकॉलप्रमाणे मला काही भेटणं अपेक्षित नव्हतं, पण त्यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की मला नितीन गडकरींना भेटायचं आहे. तर मी त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हणाले कुछ भी करो श्रीलंका में आकर हमारे रोड बना दो. तो मैं म्हटलं आप एक बार मोदी जी और सुषमा जी को कहिए. आणि जेव्हा 26 जानेवारीला दुबईचे राजे आले होते तेव्हा व्यंकय्या नायडू, मी, अरुण जेटली, मोदीजी एका टेबलवर हैदराबाद हाऊसमध्ये जेवत होतो. दुबईचे जे प्रिन्स आहेत त्यांनी मोदींना म्हटलं मोदीजी एक फेवर करिए. तो मोदीजी ने त्यांना विचारलं क्या चाहिए आपको. तो बोले नितिन गडकरी को 6 महीने के लिए दुबई के लिए एक्सपोर्ट कर दीजिए. पण मला खूप संधी मिळाली जगातल्या मोठमोठ्या. आमच्याकडे बिल गेट आले होते, त्यावेळी कांचन दिल्लीत होती आणि म्हणून मी म्हटलं कांचनला की आपण दही मिसळ तयार करू. आणि दही मिसळ तयार केल्यानंतर बिल गेट आणि बिल गेटच्या बायकोनी खूप दही मिसळ खाल्ली आणि ती तिखट होती, ते तिखट खात नाही अमेरिकन. तर तिने भरपूर अशी सुसुसू करत खाल्ली, पण ती काही रस्सा सोडत नव्हती. आणि तिने बिल गेटला सांगितलं की व्हाय यू इन्सिस्ट मी टू टेक दॅट अमेरिकन ब्रेकफास्ट, हाऊ ब्युटिफुल दिस. आणि त्यांना भयंकर आवडली. त्यामुळे जगातल्या अनेक लोकांशी संपर्क करण्याची संधी मिळाली, जगात जाण्याची संधी मिळाली. आणि कोविडमुळे तर मला खूपच मोठं, मला एक कल्पना नव्हती की मी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे, कारण मी काही फार टेक्नॉलॉजी म्हणजे या IT च्या याच्यात सावी नाही आहे. आणि मी नेहमी म्हणायचो की हे TV वर वगैरे काय, आपण प्रत्यक्ष संबंध ठेवले पाहिजे. त्यामुळे मी काही फार याच्यात नव्हतो. मोदीजी आम्हाला सांगायचे हे सगळं, पण
दुरून दुरूनच त्याचा संबंध होता. पण यावेळी मी माझ्याकडे या कालावधीमध्ये 280 व्हिडिओ कॉन्फरन्सेस झाल्या आणि 80 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळाली. कारण ते दरवेळेला आकडा येतो की किती लोकांनी बघितलं. आणि याच्यात BJPच्या ज्या रॅलीज झाल्या ते एक रॅली 1 कोटी 1.25 कोटी लोकांनी त्या बघितल्या. त्यामुळे यावेळी मला विशेषतः एक कार्यक्रम झाला होता. त्या 40 देशाच्या 50 युनिव्हर्सिटीचे 6000 PhD स्कॉलर एकावेळी होते आणि कार्यक्रम 1.5 तासाचा झाला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सने झाला. मी 5 वेळा अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, त्याच्यानंतर अनेक जगातल्या देशात इंटरॅक्शन करण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळं जे काम करण्याची संधी मिळाली याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा एक गोष्ट नक्की आहे की मी जेवढी काही कामं करतो आणि आज करतोय त्याचं श्रेय मला मिळालं असलं तर याचं खरं श्रेय जे आहे ते नागपूरकरांना आहे, तुम्हाला सगळ्यांना आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी मला जर निवडून दिलं नसतं आणि संधीच मिळाली नसती तर हे काम करण्याची संधी मला मिळाली नसती. आणि आउट ऑफ बॉक्स विचार करणं माझा स्वभाव आहे. आता मी एक ब्रॉडगेज मेट्रो तयार करायचं ठरवलं आहे आणि ती नागपूर, अमरावती, नरखेड, नागपूर आणि नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि नागपूरपासून रामटेक, नागपूरपासून छिंदवाडा आणि नागपूरपासून बैतूल अशी ती आहे आणि नागपूरपासून वडसा. तर मला देवेंद्रजींनी त्यावेळी आमच्या प्रकल्पाला स्वीकृती दिली कारण महाराष्ट्र सरकारची त्यात मेट्रोमध्ये शेअर आहे. पण नंतर ते अडकलं, आता त्याला मान्यता मिळाली. जेव्हा ही मिळाली त्यावेळी माझ्या मनात विदर्भाचा विकास झाला पाहिजे आणि विदर्भातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ही भावना होती. आणि मी मेट्रोच्या सगळ्या लोकांना बोलावलं, म्हटलं माझ्या डोक्यात कल्पना आहे की जशी इंडिगो आहे, स्पाइस जेट आहे, तसं नागपुरात आता प्रसन्न ट्रॅव्हल, प्रकाश ट्रॅव्हल, तशा ट्रॅव्हलचे मेट्रो तयार झाली पाहिजे. बनवारीलाल जी, हम लोग अभी 30 मेट्रो, एक मेट्रो प्राइवेट व्यक्ति को विदर्भ के देने वाले हैं और उसको ये मेट्रो की स्पीड 140 किलोमीटर प्रति घंटा है. यानी वर्धा से नागपुर 35 मिनट में और अमरावती 1 घंटा 10 मिनट में होगा. आणि त्याची टेक्नॉलॉजी गाडी झाली 6 डब्याची गाडी आहे. 1-2 डब्बे माला करता आहे आणि याची स्पीड 160 किलोमीटर प्रति घंट्याने डिझाईन केली आहे. 140ने चालली तर नागपूर अमरावती 1 तासात होईल आणि प्रत्येक स्टेशनवर थांबेल. आणि ही मेट्रो अजनीला आणि त्याचबरोबर मोठ्या स्टेशनला कनेक्ट असल्यामुळे तिथल्या ब्रॉडगेज मेट्रोशी जोडलं, तिथे उतरलं की वाडीपर्यंत, इकडे कन्हानपर्यंत आणि त्याचबरोबर या मेट्रोने आपण इकडनं एअर खापरीपर्यंत जाता येईल. त्यामुळे सगळं चेंज होईल. मी जेव्हा नागपूरला आपण पहिल्यांदा, मला याचा खूप आनंद होतो कारण मला घरातून रोज पाहायला मिळतं की आपण पहिल्यांदा असं रस्त्यावर ब्रिज आणि ब्रिजवर मेट्रो असा पूल बांधला. तेव्हा हा होईल नाही होईल, सरकारमध्ये तुम्हाला माहिती आहे तेव्हा मेट्रोवाल्यांनी एक डिझाईन तयार केलं होतं. तर माझ्या स्वभावाप्रमाणे मी सगळं डिझाईन पाहिल्यावर त्याची पुंगळी केली आणि ती दीक्षितच्या हातात दिली. म्हणलं ये धंदा फिर से करो मत, आओ मत मेरे पास. ये वेंकट रमन करके जो L&T का डिजाइनर है, उसी का ही डिजाइन चाहिए, उसी को बुलाओ और वो भी मुझे डबल डेकर चाहिए और वही डिझाईन बनके आपको बनाना पडेगा. आणि मग देवेंद्रच्या मतदारसंघामधली अडचण होती की कसा रस्ता करायचा और रेलवे क्रॉस करनी थी. घर जा रहे थे, 50 लोग जो रिटायर्ड थे वो देवेंद्र के पास आकर रोने लगे, मेरे पास आकर रोने लगे. रोड तो बनाना है. मग देवेंद्र तिथे 4 वेळा फिरला, मी फिरलो, काही लक्षातच नाही आलं. पण देवेंद्र ने वो अलाइनमेंट निकाली है जो एक बाजू से टनल है और ऊपर से ब्रिज है और वो भी टनल और उसका सबका डिजाइन वेंकट रमन ने किया है जिसने मुंबई के एयरपोर्ट को बनाया. और पहली बार देश में पारडी में और अपने कामठी रोड पर अब इस प्रकार का ब्रिज बन रहा है. और मैंने NHAI से 1000 करोड़ ये ब्रिज बनाने के लिए दिए मेट्रो को, ताकि नागपुर में जो कुछ होना चाहिए वो अच्छा होना चाहिए. देवेंद्र जी के भी सहयोग से एक अच्छा प्रोजेक्ट हो रहा है जो अभी 15 अगस्त के पहले इसी साल पूरा करने का हमारा प्रयास है. और वो जो प्रोजेक्ट है वो म्यूजिकल फाउंटेन का है.
फुटाड़ा तेलंगखेड़ी में 4000 लोगों की गैलरी है। और ये जो फाउंटेन है वर्ल्ड का नंबर 1 का फाउंटेन बन रहा है, इतना ऊंचा पानी जाएगा उसका डिजाइन फ्रांस के आर्किटेक्ट ने किया हुआ है। उसके पंप टर्की से आए हुए, उसकी कमेंट्री गुलजार की है और उसका संगीत AR रहमान का है और उसके 6 ऑस्कर विजेता है। जेव्हा मी या प्रोजेक्टच्या मागे लागलो तेव्हा याचा खर्च बघून अधिकाऱ्यांनी खूप, कारण एवढं चांगलं करायचं तर ते काही स्वस्तात होत नव्हतं, देवेंद्रजी मला म्हणाले की, मी म्हटलं हे आपल्याला जसं करायचं जगातला नंबर 1चा करायचा आहे आणि आज त्यांचंही सहकार्य मिळालं आणि मी पण CRF मधून पैसा दिला। आणि मग जेव्हा मी तिथे गेलो तो त्या ठिकाणी जायला तेलंगखेड़ी से कंक्रीट रोड बना है। अब बीच में रोड बनाने थे तो लोगों ने आंदोलन किया, वो पेड़ काटने की बात आई। तो फिर मैंने कहा कि एक काम करो कि नागपुर यूनिवर्सिटी जो है अमरावती रोड, वहां से लेकर RTO तक ब्रिज मंजूर करो। तो वो ब्रिज भी मंजूर किया, उसका अब 2 महीने में काम शुरू हो रहा है। और उसके नीचे से फिर तेलंगखेड़ी में जाएंगे और वहां वेटरनरी कॉलेज के ऊपर जगह मिली, देवेंद्र जी ने उस समय दी। वहां 3 मंजिले ऑटोमेटिक लिफ्ट कार्ट वर्किंग है और 3 मंजिले में रेस्टोरेंट है, फूड स्टॉल है, सब फूड मॉल है। आप तेलंगखेड़ी की तरफ देखकर पाव भाजी और पानी पूरी खा सकेंगे। तो इतना सुंदर उसका डिजाइन है। तो बहुत सी ऐसी बातें जो नागपुर में भी हुई है और देश में भी करने का अवसर मुझे मिला। पर इन सबसे अच्छा काम अगर मेरे जीवन में कोई होगा तो संघ के कारण, विद्यार्थी परिषद के कारण और मेरी माँ के कारण मुझे एक बहुत अच्छा वारसा मिला। आज भी मैं कितने भी कठिन परिस्थिति में हूं, आज तो नहीं हूं पर बीच में था, तो कर्जा निकाल कर भी मैंने लोगों की सेवा की है। तो कम से कम 12 से 12.5-13 हजार हार्ट के ऑपरेशन मैंने मुफ्त करके दिए। और मेरे जीवन का सबसे आनंद का क्षण है कि 100 लोग ऐसे थे जो दोनों पैर उनको नहीं थे। तब जर्मनी से, वो डॉक्टर कामदार मेरे साथ काम करता है, जर्मनी से हमने पैर लाए और 100 लोगों को जोड़ दिए। और जोड़ने के बाद उसमें से कोई बुलेट चलाने लगा, कोई दौड़ने लगा आम आदमी जैसा। जो पहले सोए थे, कुर्सी पर भी बैठकर चल नहीं सकते थे, तो उनके चेहरे की खुशी देखी तब मुझे लगा कि ये जीवन का सबसे बड़ा काम है। तो निश्चित रूप से ये जो सेवा का काम है वो करने का मुझे विशेष रूप से आनंद है। एक काम मैं अभी तक कर नहीं सका, उसका मुझे अस्वस्थता भी है, चिंता भी है, पर मैं हारूंगा नहीं। क्योंकि मैं आज तक लाइफ में कोई पत्रकार मुझे सवाल ही नहीं पूछ सकता कि आपने ये घोषणा की, हुआ कि नहीं हुआ। मैं जो बोला है वो मैंने लगभग 100% 1% किया है। और नहीं होता तो ललकार के कस्तूरचंद पार्क पर खड़ा होकर बताया कि ये काम मुझे करना नहीं है, मैं नहीं करूंगा। तो इसका भी संकोच नहीं किया है। वो काम है कि विदर्भ में किसानों की आत्महत्या होती है और ये आत्महत्या रोकने का प्रयास हम लोग कर रहे हैं। उसके लिए मैं काफी काम कर रहा हूं और मैंने अपने जीवन का काफी समय इसके लिए खर्चा किया है, पर अभी भी उसमें जैसी चाहे वैसी सफलता नहीं मिली है। आज भी गांव में बहुत स्थिति खराब है और इसलिए अब मैंने तय किया है कि अब गांवों का विकास होना चाहिए। हमारे देश में एग्रीकल्चर, रूरल, ट्राइबल, यहाँ बहुत गरीबी, भूखमरी और बेरोजगारी है। गढ़चिरौली जिले के लिए कल ही मैं बैठा था, बहुत बुरी अवस्था है। और उन लोगों का कैसे विकास हो, वो हमारे साथ कैसे आए और किसानों की आत्महत्या कैसे कम हो, ये एक मेरे लिए बहुत चैलेंजिंग काम था। सरकार में भी करती है, बाकी लोग भी करते हैं, मैं भी हमारे एग्रो विजन के द्वारा हम लोग बहुत कोशिश कर रहे हैं। थोड़ी बहुत सफलता मिली है और मेरा सपना है कि इस देश के किसान पेट्रोल डीजल का पर्याय देंगे। वो भी सपना पूरा हुआ होते देख रहा है। मैं बड़े बड़े कंपनियों के एमडी मेरी बहुत डांट खा चुके हैं। बजाज का और टीवीएस के 2 यंग एमडी है, राजू बजाज और वो, तो उनको मैंने दोनों को कहा तुम एक काम करना, जब तक किसानों ने तैयार की हुई इथेनॉल की बाइक और स्कूटर तैयार नहीं होती तब तक मेरे ऑफिस में नहीं आना और एक भी काम नहीं करता। मतलब तुम्हारा उठो निकलो म्हटलं यहाँ से, जब तक तुम ये बना के नहीं लाओगे तो 15 दिवसानंतर मला उन्होंने फोन किया कि आप बाइक बन जाएगी और इस तारीख को आपको लॉन्च करना। और मैंने वो बाइक लॉन्च की
अब मैं चाहता हूं कि हमारे किसानों ने तैयार किए हुए ईंधन पर अभी नागपुर की 100 बसें सीएनजी पर चल रही, ऑटो रिक्शा कन्वर्ट हुई, और नागपुर से डीजल को हद्दपार करके नागपुर प्रदूषण मुक्त, एयर पोल्यूशन और वाटर पोल्यूशन से मुक्त हो। अभी नाग नदी पर हम 1700 करोड़ रुपए खर्चा कर रहे हैं, बनवारी जी प्रोजेक्ट मंजूर हो गया। और मेरी कल्पना है कि अंबाझरी तालाब में नाव में बैठकर पारडी तक पानी में बैठकर जाएंगे। तो आज तो आप लोग विश्वास नहीं रखेंगे क्योंकि बहुत गंदी है नाग नदी। केवल एक ही बात के लिए विश्वास रखिए कि मैं बोल रहा हूं इसलिए विश्वास रखिए। तो ये ऐसी अनेक अशक्य कल्पनाएं देश में और शहर में भी जो भी कुछ काम करने का मौका मिला, इसका सभी काम का श्रेय मुझे नहीं है। मेरे साथ काम करने वाले असंख्य इंजीनियर्स काम करते हैं, अनेक लोग काम करते हैं रात दिन, और मैं चमत्कारिक रूप से आउट ऑफ बॉक्स ऐसी बातें बताता हूं कि जो उनके रिकॉर्ड में नहीं होती, एजेंडा में नहीं होती, नहीं बोल नहीं सकते, क्योंकि ऊपर से मैं भी मुजोर हूं कि मैं मंत्री हूं। मैंने बोला गड्ढे में डालो तो डालो, मेरी चलेगी, तुम्हारी नहीं चलेगी। तो उसके कारण उनका इलाज भी नहीं चलता। अभी मैं डावोस बना रहा हूं, स्विट्जरलैंड का डावोस जो है, और वो ये जो कारगिल है, इस पहाड़ी पर मैं 10,000 एकड़ जगह लेकर वर्ल्ड का सबसे अच्छा सुंदर हिल स्टेशन वहां बनाने का मेरा सपना है, और वो काम को मैंने हाथ में लिया है। बहुत कठिनाइयां है पर हो जाएगा। तो स्वाभाविक रूप से ये बहुत कामों में चैलेंजेस भी होते हैं, पर इसके पीछे एक भावना है, जिसके पीछे जो संस्कार है, जो संघ का, विद्यार्थी परिषद का हमें मिला है कि हमारा देश है और इस देश के लिए हमको काम करना है, मातृभूमि के लिए काम करना है। मैं पिछले 5 साल में 17 लाख करोड़ रुपए के काम कर चुका हूं, अभी तक 5 लाख करोड़ के काम कर चुका हूं। और मैं ऐसा एक मंत्री हूं कि मैं कहता हूं मेरे को पैसे की कमी नहीं, मैं ऐसे 1 लाख करोड़, 50,000 करोड़, और उल्टा मैं मतलब करो ये रिकॉर्ड कर लेना मेरा बोलना क्या है, तो और पूछना लगे तो 1 साल के बाद क्या हुआ नहीं हुआ, पर पैसे की कोई कमी नहीं। मैं अक्सर ये कहता हूं कि इच्छा शक्ति चाहिए, देशभक्ति चाहिए, कमिटमेंट चाहिए, हम इस देश को बहुत आगे ले जा सकते हैं, और जो मोदी जी का सपना है आत्मनिर्भर भारत का, वो पूरा हो सकता है। और इसके लिए जो संस्कार हैं वो सबसे महत्वपूर्ण है। और आज ये राष्ट्रीय सेविका समिति का कार्यालय, मावशी जी का प्रतिमा यहाँ है, और संघ, विद्यार्थी परिषद, ये सब संस्कार यज्ञ जो है ये व्यक्ति को निर्माण करने वाला है। आज जो पुरस्कार नलिनी ताई के नाम से मुझे मिल रहा है, मेरा इस परिवार से व्यक्तिगत परिचय था। डॉक्टर देव पुजारी संसर के, वो हमारे संघ चालक भी थे, बीजेपी का भी काम करते थे, बहुत तपस्वी समर्पित कार्यकर्ता थे। और मैं अनेक बार मध्य प्रदेश के भी बीजेपी के काम के लिए संसर जाता था, उनके घर अनेक बार रुका हूं, और पूरा समर्पित जीवन करके गुरु जी के प्रति उनकी बहुत श्रद्धा थी। और यहाँ यशवंत स्टेडियम के सामने वो रहते थे, और नलिनी ताई और डॉक्टर साहब का भी मेरा काफ़ी परिचय था। आज उनके बच्चे अच्छे डॉक्टर हैं। बॉम्बे हॉस्पिटल में जो न्यूरो सर्जन है उसका तो दुनिया में नाम है, इनका भी बहुत अच्छा काम है। पर डॉक्टर जी ने अपना संपूर्ण जीवन इस परिवार में पूरा संघ के लिए दिया था। और हमारे जैसे देवेंद्र और मेरे जैसे लोग, अभी उनको कम उम्र में, हमें बहुत प्रतिष्ठा सम्मान मिली, पर यह प्रतिष्ठा सम्मान मिली, सत्ता मिली, इसका श्रेय केवल हमारे कर्तृत्व का नहीं है। ये डॉक्टर देव पुजारी जैसे और नलिनी ताई जैसे अनेक कार्यकर्ताओं ने अपने जीवन को इस यज्ञ में समर्पित किया है, उसके कारण हमको ये दिन देखने के लिए मिला है। क्योंकि उस समय परिस्थिति बहुत खराब थी, प्रवाह उल्टा था। 3 बार मैं वो कमलनाथ के खिलाफ चुनाव लड़ने के लिए वहां भाजपा के, इसमें हमारा चुनाव खत्म होकर वहां जाता था। 1,500 हजार कार्यकर्ता नागपुर से, कितने झगड़े होते थे, मारपीट होती थी, कितने हाथ पैर टूटते थे, और क्या क्या मध्य प्रदेश उस समय छिंदवाड़ा जिले में होता था, मुझे याद है। और मुझे कमलनाथ कहते थे कि तुम मेरे दोस्त तो एक ही काम करना, छिंदवाड़ा मत आओ। मैंने बोला ऐसा कैसे होगा, हमारी पार्टी है तो मैं तो आऊंगा ही। और डॉक्टर देव पुजारी का घर हमारे कार्य का केंद्र था। उन्होंने संघ का काम समर्पित भाव से किया, भारतीय जनता पार्टी का, जनसंघ का किया, और जीवन भर प्रवाह के खिलाफ उनका परिवार अपना जीवन, अपना घर दार, पैसा, सब धन, प्रैक्टिस छोड़ छाड़ करके पहले प्रायोरिटी संघ, ये इस परिवार की विशेषता थी।
और मैं उससे नज़दीक से जानता था, और इसलिए उनके स्मृति में पुरस्कार। और शुभांगी ताई, मैंने अभी तक कोई पुरस्कार के कार्यक्रम में और सत्कार के कार्यक्रम में मैं जाता ही नहीं, बिल्कुल नहीं जाता, क्योंकि मुझे कभी कभी बोलना नहीं चाहिए, पर मैं बोलता हूँ लोगों को कि सत्कार और श्रद्धांजलि की सभा में बहुत सामने होता है, तो मैं ये कार्यक्रम में आता ही नहीं। जो होगा वो जनता जो करेगी तय करेगी। पर आपने मुझे बड़ा, दावपेच तो नहीं कहूंगा, पर आपने बड़े हिसाब से मुझे ट्रैप किया, ताकि पर मुझे एक बात की खुशी है, पुरस्कार बहुत मिले मुझे, अंतर्राष्ट्रीय पुरस्कार मिले, बाकी भी मिले, पर यह पुरस्कार इसलिए है कि डॉक्टर देव पुजारी और नलिनी देव पुजारी, जो परिवार हमारा एक समर्पित परिवार था संघ विचारों का, उनके स्मृति प्रीत्यर्थ पुरस्कार है। और पद्मगंधा प्रतिष्ठान जो है, आपके प्रति मेरी श्रद्धा है, क्योंकि आपने गुरुजी के प्रति, बाकी इतने विषयों पर नाटक लिखे, साहित्य लिखा, उसके पीछे एक वैचारिक प्रेरणा है राष्ट्रीय पुनर्निर्माण की। और उस पारिवारिक भाव से मैं आपको नहीं भी नहीं बोल सका। ये मेरा सत्कार नहीं है, बनवारीलाल जी मेरे से बहुत सीनियर है, और बहुत से सीनियर लोग हैं, हमारे खांडवी जी बैठे हैं, इसी बाजू में जनार्दन स्वामी जी का हमारा जो उनकी समाधि है, और जनार्दन स्वामी जी का मेरे घर पर बहुत आशीर्वाद रहा है। वो सबसे पहली बार जब नागपुर आए तो हमारे घर पर आए थे, मेरी आई माँ उनकी शिष्य थी, और स्वामी जी ने मुझे बचपन में अनेक बार सिखाया, डटाया, योगासन करने के लिए मैं सुनता नहीं था तो मुझे जबरदस्ती सिखाते थे। और माँ का भी बहुत समर्पण था स्वामी जी के प्रति, और इसलिए अक्सर मैं हर बार जब भी माँ का जिस दिन श्राद्ध होता है उस दिन दर्शन के लिए आता हूँ। और पिताजी के गुरु थे माधवनाथ महाराज, तो इतवारी में खटी गली वो इसमें उनका था स्मारक, वहाँ भी जाता हूँ। और मुझे दोनों जगह जाकर उस दिन माँ की विशेष रूप से यहाँ याद होती है कि उसने बहुत प्रतिकूल स्थिति में जो संस्कार दिए, उसने जिस प्रकार के संस्कार दिए, उसी के कारण आज मैं जो कुछ हूँ उसके कारण हूँ। और संघ और विद्यार्थी परिषद ने, क्योंकि मैं कहता हूँ कि ना मैं जीनियस विद्यार्थी हूँ, ना मेरे स्टूडेंट हूँ, ना इंजीनियर हूँ। बहुत लोगों में गलत फहमी है कि मैं बहुत एक्सपर्ट इंजीनियर हूँ, पर मुझे कोई समझता नहीं। मैंने अपने घर में घर बनाया था तो बेडरूम में पिलर आ गया पलंग के बाजू में, तो मैं कोई इतना ज्ञानी नहीं हूँ, पर मैं बुलडोजर हूँ, काम करने में ताकत रख के करते रहा हूँ, और कोई मेरा मेरिट का बैकग्राउंड भी नहीं है। मैं मजाक में कहता था कि सिनेमा सामने से और नाटक पीछे से देखने वालों में से हम थे तो थर्ड क्लास में ही सिनेमा देखते देखते हमारे महल में रहने वाले लोग थे हम लोग। तो 85 पैसे में सिनेमा होता था। एक बार मैं एक सिनेमा के लिए मेरे मित्रों के साथ गया था, तो पहले दिन था, तो हमारी शर्यत लगी। तो शाम टॉकीज जो टॉकीज है वहाँ, तो यहाँ से उस दरवाजे तक हम जमीन पर पैर न रखते हुए लोगों के ऊपर चढ़ते चढ़ते अंदर गए थे। तो वो सामान्य व्यक्ति करके जीवन में बुधवार बाजार में मैं कहता हूँ कि जब तक सब्जी बेचने वालों का आवाज नहीं आता हमको नींद ही नहीं लगती। अभी हम लोग दूसरी जगह पर हैं, तो जब अभी महल में जाएंगे जल्दी उसकी राह देख रहे हैं। तो पूरा महल का भी अपना एक कैरेक्टर है, और इसलिए स्वाभाविक रूप से बहुत बचपन से ही सब लोगों का प्रेम मिला, संस्कार मिले, आशीर्वाद मिले, आप जैसे लोगों के आशीर्वाद मिले, और जिसके कारण ही बहुत कुछ काम करने की अवसर भी मिला, संधि भी मिली है। मैं आपके नागपुर के जनता के प्रति ये ऋण भी व्यक्त करता हूँ, और आप सबका आशीर्वाद और देश के लिए अच्छा काम करने की शक्ति और प्रेरणा देगा, इस विश्वास के साथ पद्मगंधा प्रतिष्ठान को, डॉक्टर शुभांगी ताई बड़े बड़े उनको भी, और उनके सभी कार्यकारिणी को भी मैं उनके प्रति आभार व्यक्त करता हूँ। बहुत Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.